नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना 6 आठवड्यामध्ये तत्काळ त्यांची जी काही कर्जमाफी राहिली होती त्यांना त्यांची रक्कम वितरित करा असे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले. आता मित्रांनो, तुम्हाला वाटेल की आता कर्जमाफी तर काही झाली नाही आणि उच्च न्यायालयाने आदेश कस काय दिले? कारण कर्जमाफीचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं. त्यावर समिती नेमण्यात आली आणि त्यांनी बऱ्याच वेळा सांगितले की आम्ही 100% कर्जमाफी देणार आहोत, मात्र योग्य वेळ आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. आता ही झाली, हे सध्या चालू आहे सरकार याबाबतची गोष्ट. मात्र याही अगोदर 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि शिवसेनेचं सरकार आलं होतं. त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिली वेळ मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पुढे आली आणि 2017ला 1.5 लाख रुपयाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावानं कर्जमाफीची योजना करण्यात आली होती. आता या योजनेमध्ये बरेचसे शेतकरी हे पात्र असून सुद्धा वंचित राहिले होते आणि याही अगोदर आपण ज्या वेळेस कर्जमाफीचे व्हिडिओ केले त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की 2017च्या कर्जमाफीमध्ये आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला लाभ मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांनी 2019ला श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्या काळात सुद्धा महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणली होती आणि त्या योजनेमध्ये सुद्धा बरेचसे शेतकरी हे वंचित राहिले पात्र असून सुद्धा. आणि आता जे काही पात्र शेतकरी होते या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये पात्र असून सुद्धा या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नव्हता. मग अशा शेतकऱ्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये आम्ही पात्र असताना आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा आशयाची याचिका भाऊसाहेब बजरंग पारखे व कांताबाई हिराबाई होळकर यांच्या वतीने साहेबराव होळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले होते, मात्र निर्णयाची अंमलबजावणी त्यावेळेस झाली नाही आणि म्हणून ॲडव्होकेट अजित काळे यांनी अवमान याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात न्यायाधीश नितीन सूर्यवंशी आणि वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली आणि कर्जमाफी योजनेतील उरलेले जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना 6 आठवड्यामध्ये रक्कम द्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता त्यावर बाजू लढत असताना ॲडव्होकेट अजित काळे यांचं म्हणणं आलं की पोर्टल बंद पडल्याने लाभ न मिळाल्याची तक्रार 2 शेतकऱ्यांनी केली होती. या योजनेसाठी 6,56,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 5,985 कोटी रुपयांची मागणी सहकार आयुक्त कार्यालयाने अप्पर मुख्य सचिवांकडे केली होती. ही सर्व रक्कम राज्य सरकारकडून मिळाली नव्हती, त्यामुळे कर्जमाफीस पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. या विरोधात शेतकऱ्यांनी दाद मागितली होती आणि या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक त्या निधीची मागणी सहकार विभागाने केली होती. नियोजन व वित्त विभागाने या प्रस्तावासाठी 6 आठवड्याच्या आत निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, सध्या सुद्धा एक आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे, मात्र आता आश्वासन कधी पूर्ण होईल ते सांगता येत नाही, कारण ते योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं म्हणालेले आहेत. मात्र आता या 2017च्या कर्जमाफी योजनेमध्ये तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा झाला नसेल तर या माध्यमातून होईल. त्यावेळेस तुम्ही पात्र होता का नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.